श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आपण 36 साईजचा पेपर पॅटर्न कट केला, पण तो पेपर पॅटर्न वापरून ब्लाउजही शिवूया। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजचा पेपर पॅटर्न वापरून ब्लाउज कसा शिवायचा, कसा कट करायचा हे सगळं थोडक्यात दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला मी पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवून घेतला, मार्क करून कट करून घेतला। यानंतर पाठीमागच्या भागाचं मार्क करताना ज्या ठिकाणी आपलं फिटिंग येतं ना, त्या ठिकाणी व्यवस्थित थोडासा कपडा कट करून घेतला। कारण ज्यावेळेला आपण फिटिंग करतो ना, त्यावेळेला आपल्या ते लक्षात येतं की फिटिंगची रेष कोणती आहे ते। त्यामुळे सारखं वारंवार आपल्याला टेप घेऊन फिटिंग करावं लागत नाही। यानंतर कटोरीचा साईडचा भाग व्यवस्थित असा कट करून घेतला। यानंतर बघा मी कटोरी कट करत आहे। कटोरी नेहमी तिरकी ठेवायची। चौकोनी कपडा असेल ना, तर हे बघा या पद्धतीने कटोरी ठेवायची। यामुळे कटोरीचा पप व्यवस्थित येतो आणि कटोरी बसतानाही व्यवस्थित बसते। तिरक्या कपड्यामध्ये कटोरी कापल्यामुळे कटोरीला फुगीर असा भाग येत असतो। हे बघा अशी व्यवस्थित कटोरी कट करून घ्यायची आहे। पेपर पॅटर्न ठेवताना ही एक काळजी घ्यायची की जेवढा आपला पेपर आपण मापाचा कटिंग केलाय ना, तेवढाच कटिंगचा कपडासुद्धा कट करायचा। एक्स्ट्रा भाग अजिबात कट करायचा नाही। यानंतर मी योकपट्टी काढलेली आहे। योकपट्टी मी डबल घेणार आहे, त्यामुळे 1.25 इंच मी कमी घेत आहे आणि व्यवस्थित अशी कट करून घेत आहे। मी डबल म्हणजे 2 ब्लाउज एकत्र कट करत आहे, ब्लॅक आणि रेड कलरचा। त्यामुळे ते दोन्ही कलर एकदा या साईडून एकदा त्या साईडून। यानंतर मी बाही कट करायला घेतली। बाही नेहमी मी कपड्यावरच कट करत असते। मला 5.5 इंच उंचीची बाही हवी होती, त्यासाठी मी असं व्यवस्थित मार्क केलेलं। सुरुवातीला मी 5.5 इंच अंतर टाकलं, खालून 1 इंच पट्टी दुमडायसाठी ठेवलं आणि नंतर 1 इंच वरच्या साईडला अर्धा इंच शिवण्यासाठी ठेवलं। हे बघा असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे माप। बाहीची लांबी ही 6 इंच आहे। 1.5 इंच मी शिलाई मार्जिनसाठी सोडलं। वरच्या साईडून मी 2.5 इंच मार्क करून 2 इंच आतल्या साईडला घेतला आणि व्यवस्थित असा बाहीला शेप देऊन घेतला। एकदा आपला हात बसला ना की आपोआप बाहीला व्यवस्थित शेप येतो। बाहीचं जे सेंटर होतं ना, तिथं बरोबर मध्ये मी थोडासा भाग कट केला आहे। यामुळे आपल्याला समजतं बाहीचा मध्य कोणता आहे। पुढच्या साईडचाही भाग मी व्यवस्थित कट करून घेतला आणि तिथलाही थोडासा कपडा कट करून घेतला। यामुळे मला पुढची साईड कुठली बाहीची आणि मागची साईड कुठली बाहीची हे समजणार आहे। लगे हात मी 1 इंच कपडा दुमडायचा आहे ना, तेवढा मार्क करून घेतला। यामुळे मला वारंवार टेप हातात घ्यायची गरज पडत नाही। हे बघा आणि बाही एकमेकावर ठेवून व्यवस्थित प्रेस करून घ्यायची। यामुळे आपल्याला समजतं। दोन्ही कटोऱ्या एकमेकांसमोर ठेवून मार्क करून घ्यायच्या। तसंच योकपट्टी ही एकमेकांसमोर ठेवून अशी जी साईड आपल्याला वरती ठेवायची आहे ना, त्यावर असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं। यामुळे शिवताना आपल्याला वारंवार कपडा म्हणजे उलटा आहे का सुलटा आहे हे बघायची गरज पडत नाही। जिथे मार्क केलेला असतो तो कपडा सरळ असतो, हे नेहमी लक्षात ठेवून ब्लाउज शिवून घ्यायचा। यानंतर मी क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहे। क्रॉस पट्ट्या ह्या नेहमी तिरक्या काढायच्या, त्यावेळेलाच आपली पायपिंग व्यवस्थित येते। मी ब्लाउज कट करताना नेहमी ही काळजी घेते की ब्लाउज सोबत क्रॉस पट्टी, बटन पट्टी, हुक पट्टी, कमरेची पट्टी या सगळ्या एकत्र काढते। त्यामुळे मला वारंवार पट्ट्या काढाव्या लागत नाहीत।
यानंतर मी ब्लाऊज शिवायला सुरुवात केली। सुरुवातीला मी पाठीमागचा भाग शिवायला घेतला। टक्सच्या अंतरावर आपण मार्क केलेले तिथे व्यवस्थित टक्स देऊन घेतले आणि कोणतीही शिलाई घातल्यानंतर असं नखाने त्याच्यावर प्रेस करायचं, यामुळे ती शिलाई आपण घातलेली व्यवस्थित बसते। कमरेची पट्टी जोडून घेतल्यानंतर त्याच्यावरती एक दाब शिलाई द्यायची आणि नंतर मी हात शिलाई करणार आहे म्हणून एक मोठी शिलाई घालून घेतली आहे। यानंतर कटोरीचं पहिल्यांदा खालच्या साईडला 1.5 इंच, वरच्या साईडला 3 इंच असं मार्क करायचं आहे आणि व्यवस्थित असे 2 शिलाई टाकून घ्यायचे आणि हे बघा असा व्यवस्थित आपला कटोरीचा भाग तयार होतो। यानंतर कटोरीच्या साईडचा भाग घ्यायचा आणि तो कटोरीला व्यवस्थित बसतोय का ते पहिल्यांदा चेक करायचं आणि कटोरी व्यवस्थित हळूवारपणे जोडून घ्यायची। कटोरी जोडताना अजिबात खेचायची नाही किंवा कटोरीच्या साईडचा भागसुद्धा खेचायचा नाही। हे बघा शिवून झाल्यानंतर त्याच्यावर व्यवस्थित असे नखाने प्रेस करायचं, यामुळे आपली शिलाई व्यवस्थित बसते। यानंतर आपण योगपट्टी लावून घेऊया। यानंतर योगपट्टी लावून घेतली। योगपट्टीलाही मी 2 शिलाई दिल्या आणि व्यवस्थित चेक केलं आपली कटोरी व्यवस्थित आले का। ज्या ठिकाणी शिलाई दिली त्या ठिकाणी व्यवस्थित नखाने प्रेस करून घेतलं। ज्या ठिकाणी बटनपट्टी लावायची होती त्या ठिकाणी कटोरी व्यवस्थित आहे का, कमी जास्त झाले का ते सुद्धा चेक करायचं। यानंतर मी लूपपट्टी लावून घेतलेली आहे, तीही 2 इंचाची काढलेली आणि व्यवस्थित अशी ती पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे। ती कमीत कमी आपली अर्धा इंच यायला पाहिजे। हे बघा असं व्यवस्थित लावून घेतल्यानंतर आपली कटोरी दिसते। त्याच्यासोबत मी दुसरी हुकपट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे आणि मी नेहमी काय करते, एक शिलाई मारून झाली की प्रत्येक शिलाईवर असं नखाने व्यवस्थित प्रेस करते, यामुळे शिलाई व्यवस्थित राहते आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान येतं। हे बघा आपले दोन्ही भाग तयार आहेत। आता एकमेकावर ठेवून व्यवस्थित गळ्याला गोलाकार आकार द्यायचा। थोडासा किंचितसा गळा लहान झालेला तो व्यवस्थित कट करून घेतला। यानंतर पाठीमागच्या भागावर पुढचा भाग व्यवस्थित ठेवायचा आणि एक हलकीशी वरच्या साईडून शिलाई मारून घ्यायची। यानंतर हे दोन्ही भाग पलटी मारायचे आणि आतल्या साईडून पाव इंचावर डबल शिलाई मारून घ्यायची। दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतल्या। आता मी जोडत आहे। हा साधा कटोरी ब्लाऊज आहे, त्यामुळे याच्यावर पायपिंगच छान दिसते। यासाठी मी पायपिंगच्या पट्ट्या तयार करून घेत आहे। हे बघा मी 1.5 इंचाची पायपिंगसाठी पट्टी कट केली होती, अर्धा इंचाची त्यावरती शिलाई अशी व्यवस्थित मारून घेतली। आपली पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर ती चेक करून घ्यायचे की ब्लाऊजला व्यवस्थित होते का नाही, कमी जास्त होते का नाही। कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पायपिंगची पट्टी तयार करतो पण बऱ्याच वेळेला ती ब्लाऊजला कमी पडते आणि परत आपल्याला ती जोडायला लागते। त्यासाठी ही सुद्धा एक काळजी घ्या। पायपिंगची पट्टी मी अशी व्यवस्थित ब्लाऊजला जोडून घेतलेली आहे। पायपिंग जोडताना अजिबात ब्लाऊज कुठेसुद्धा खेचायचा नाही किंवा पट्टीसुद्धा खेचायची नाही। अगदी व्यवस्थित पाव इंच कपडा पकडून दोन्ही साईडून व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे। पट्टी जोडून झाल्यानंतर आतल्या साईडला जो एक्स्ट्रा कपडा असतो किंवा जे धागे असतात ना, ते असे व्यवस्थित कैचीने कट करायचे, यामुळे ते पायपिंग झाल्यानंतर दिसून येत नाहीत आणि पायपिंग ही लहान आणि एकदम अशी छान। पायपिंग करताना पुढच्या साईडला दोन्ही हातांनी कपडा असा
व्यवस्थित प्रेस करायचा। यामुळे आतली बाजू आतल्या साईडला व्यवस्थित जाते आणि बरोबर शिलाई बसते। हे बघा, आपल्या ब्लाऊजची पायपिंग सुद्धा झालेली आहे। ब्लाऊज शिवताना जर आपण सगळे व्यवस्थित तयार करून घेतलं असेल ना, तर हा ब्लाऊज शिवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही। फक्त तुम्ही कितीही नवीन असू द्या, फक्त अर्ध्या तासात तुमचा ब्लाऊज तयार होतो। पायपिंग लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा पायपिंगला सुद्धा नखाने प्रेस करायचं। यानंतर ब्लाऊज असा व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आणि चेक करायचं आहे कुठे कमी जास्त आहे का। जिथे जास्त असेल थोडासा कट करून घ्यायचा। जास्तीत जास्त पाव इंचच थोडंफार कमी जास्त होत असतं, त्याच्यापेक्षा होत नाही। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। त्याच्यासाठी मी पिन लावलेली आहे, यावरून आपल्याला समजेल। हे बघा, पुढचा गळासुद्धा खूप छान आलेला आहे आणि ब्लाऊज मी असा व्यवस्थित ठेवून बघते। ज्या ठिकाणी एक्स्ट्रा भाग असेल तो कट करून घेते। यावरून आपल्याला अंदाज येतो की आपला ब्लाऊज कुठे कमी जास्त झाला आहे तो। त्यामुळे काखेतील फिटिंगची रेषा आणि खालची फिटिंगची रेषा कमी जास्त होत नाही, ती व्यवस्थितच येते। यानंतर मी बाही जोडून घेत आहे। बाहीचा सेंटर बरोबर मध्ये मी ठेवला आहे। बाही सेंटरला बरोबर मध्ये लावल्यामुळे दोन्ही साईडला बाही आपली व्यवस्थित बसते आणि कमी जास्त होत नाही, व्यवस्थितच शिलाई येते आणि फिटिंगला सुद्धा बाही व्यवस्थित येते। त्यामुळे नेहमी बाही जोडताना ना ती बरोबर म्हणजे सेंटरला ठेवूनच जोडा। यामुळे कोणत्याच साईडला कमी आणि जास्त होणार नाही। बाही जोडून झाल्यानंतर सुद्धा हे बघा, अशी व्यवस्थित चेक करायची। बाहीची लांबी किती आहे ती सुद्धा चेक करायची आणि पहिल्यांदा ब्लाऊज सरळ ठेवून एक शिलाई मारून घ्यायची। जो एक्स्ट्रा भाग आहे तो कट करून घ्यायचा। यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आणि परत एकदा एक दाब शिलाई मारून घ्यायची। पहिल्यांदा नखाने असं व्यवस्थित प्रेस करायचं। मी हे दोन्ही साईडला व्यवस्थित करून घेतलेलं आहे। दोन्ही साईडला व्यवस्थित करून ब्लाऊज कमरेच्या साईडनं आपण जो ब्लाऊज तयार केलेला आहे त्याला व्यवस्थित लावून अजून आपल्याला किती फिटिंग करावं लागतंय हे सुद्धा एकदा चेक करायचं। हे बघा, मला अजून 1 इंच फिटिंग जास्त करावं लागत होतं। नंतर मी ब्लाऊजची बाही घेऊन चेक केलं की किती इंचाचं फिटिंग करावं लागते। यानंतर मधलं छातीचं 9 इंच फिटिंग टाकलं आणि व्यवस्थित अशी रेष मारून घेतली आणि हे बघा, असं मी व्यवस्थित फिटिंग केलं। फिटिंगसाठी मी 3 शिलाई एक्स्ट्रा मारून घेतल्या, म्हणजे कस्टमरला ब्लाऊज कमी जास्त झाला तरीसुद्धा ते शिलाई काढू शकतात। हे बघा, असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी मी ब्लाऊज चेकसुद्धा करून घेतला। ब्लाऊज असा व्यवस्थित चेक करून घेतला ना, काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि जरी झाला कुठे तरी फक्त फिटिंगमध्येच येतो। थोडासा टाईट किंवा लूज होतो, पण एखादी शिलाई काढली किंवा घातली की ब्लाऊज होऊन जातो। बाकी काहीसुद्धा ब्लाऊजला कुठेच प्रॉब्लेम येत नाही। हे बघा, मी तुम्हाला दाखवते। काखेमध्ये सुद्धा व्यवस्थित आपली एकसारख्या शिलाई आलेल्या आहेत, कोणताच भाग वर खाली झालेला नाही। आणि हे बघा, ब्लाऊज आता आपला तयार झालेला आहे। मी व्यवस्थित पिन लावलेली आहे, त्यामुळे तुम्हाला दिसेलच। पुढचा गळाही एकदम व्यवस्थित आलेला आहे। हे बघा, म्हणजे कुठेच आपल्या ब्लाऊजला प्रॉब्लेम येत नाही आणि ज्या ठिकाणी आपण ब्लाऊजची बाजू सरळ होती त्या ठिकाणी मार्क केलेलं, ती सगळी बाजू आपली वर आलेली आहे। त्यामुळे आपला ब्लाऊज जो सरळ कपडा होता त्याप्रमाणे शिवला गेलेला आहे।